शुभं करोति। चालू दे तुझं, उगाच माझा व्यत्यय कशाला? हे गांधीजींचे सत्याचे प्रयोग म्हणायचे की आजकालच्या नेत्यांचे सहानुभूती मिळवण्याचे? माया असं कसं वागू शकते? मी पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. शिरीष रे, मायाला किती त्रास होत असेल. माझी काय झालं ते सांगशील का? अरे ते काय? मी सांगितलं तर तुझा विश्वास बसणार नाही. तूच येऊन बघ बाहेर काय चाललंय ते. किमया आज चल, किमया आज चल. मी काय सांगतोय तुला? प्लीज जा ना तू, माझं मी बघी. किमया काय करते? माहित नाही. आज मदत तर सोडाच, चहा ढुसाला सुद्धा आली नाही सकाळपासून. काल जे काय घडलं ते फक्त नमन होतं असं म्हणावं लागेल. एवढा तमाशा होणार आहे बाहेर. आता काय केलं तिने? बाहेर येऊन बघ तर खरं. आता हे नवं नाटक सुरू केलंय. स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेते असं दाखवायचं. किमया ताईंना बघितलं काय? ही बघ. हो तुम्ही इथं उभे आहात होय? कुठं कुठं शोधलं माहितीये तुम्हाला? बरे ही पाटी कसली गल्यात? तिने पाटीवर लिहिलंय की मी चुकले, खोटी वागले, त्याची ही शिक्षा. आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती आमचं ऐकतच नाहीये. तुझं तरी ऐकते का ते बघ ना रे. किमया ताई तुम्ही आधी घरात चला आणि पाटी काढा आधी. पाटीला हात टोकळव मालक. मी नाही येणार आत. काकू आधी माझ्याबरोबर चला आणि बघा त्या काय करतात त्या. किमया, हे काय चाललंय? काय करतेस हे? शिक्षा करून घेतात म्हणे कालची. आई तुम्ही शांत व्हा, ओरडू नका तिला. अशी नाही ऐकणारी. नेहा, जा बाबांना बोलाव, म्हणावं बघा किमयाचं काय चाललंय. मी जाणार नाही. इनफॅक्ट मी इथे थांबणारच नाही. काल पण माझा अभ्यास बुडालाय आणि आज अख्खा दिवस हा तमाशा चालेल. मी चालले लायब्ररीत. आई थांबा, मी बोलवते बाबांना. किमया, हे आधीच खूप चिडलेत तुझ्यावर. हे यायच्या आत घरात जा. बघा ना काय चालू केलं तिने सकाळी सकाळी. स्वतःला शिक्षा म्हणून गळ्यात पाटी लटकवलीये. अगं किमया, ऐक माझं. मी आता हात जोडू का तुझ्या पुढं? काही गरज नाही हे सगळं करण्याची. मुकाट्यानं आपल्या खोलीत चल. उगा चोगास मला हात उचलायला लावू नकोस तुझ्यावर. किमया ऐक, नको हट्ट करूस. प्लीज जबरदस्ती करू नकोस. नाहीतर मी घर सोडून निघून जाईन कायमची. तू विश्वास ठेव किंवा नको ठेवूस. पण ही मी मला करून घेतलेली शिक्षा आहे. बाबा, भिंगार्डेंचा फोन आहे तुमच्यासाठी. हॅलो हॅलो, सुप्रभात माझे शेर, सुप्रभात. बरं ऐका, लगोलग घरातून निघा आणि प्रेसवर पोचा. क्लायंट येणार आहे लई मोठे आत्ता. मला जरा इथे महत्वाचं काम आहे घरी. शुभं